पुंडलिक वरद्यार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. आज आपण मकर संक्रांतीच्या पावन पवित्र कालावधीमध्ये या मकर संक्रांतीचं महात्म्य थोडक्यात पाहणार आहोत. मकर संक्रांती दिवशी आलेली एकादशी षटतीला आदल्या दिवशी आलेली आणि भोगी असा हा पावन पवित्र पर्वकाळ. आणि या पर्वकाळाला खरं तर आपल्या देशामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मकर संक्रांत म्हणजे हा खरं तर परम पावन आपल्या देशामध्ये जेवढे सण आहेत बघा, आणि ते सण सगळे संत महंतांनी तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचून आम्हाला पावन केलेलं आहे. आता बघा, या मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायणामध्ये जातो आणि तिळानं सूर्य उत्तरेकडे जातो. म्हणजे दिवस तिळानं मोठा असतो. बघा, या मकर संक्रांतीच्या वेळेला खरं तर भगीरथानं गंगा तपश्चर्येनं भगवान शंकरांच्या जटातून गंगोत्रीमध्ये सोडली. तो पवित्र काळ. आणि त्या गंगोत्रीमधून गंगा सागराला मिळते. जिथं गंगा सागर नाव आहे तिथं हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात केला जातो मकर संक्रांतीचा. आज आपल्याकडं सगळीकडं तो उत्सव चालू आहे बघा. भीष्मांनी उत्तरायण येस्तोपर्यंत थांबले आणि देह मकर संक्रांतीला ठेवला. बघा, असा हा पवित्र पावन काळ म्हणून माघ स्नानाला फार महत्व आहे. 1 महिना भगवान सूर्य मकर राशीमध्ये जातात. खरं तर तिळाची उत्पत्ती कशी आहे माहिती आहे का? तिळाची भगवान विष्णूंच्या घामातून निर्माण झालेला तीळ, म्हणून त्या तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे. नव्हे तर हा महिना आंघोळ तीळ टाकून तीळ मिस्त्रीत केल्यानं देह पवित्र होतो. या देहानं या तिथीवर केलेलं जे काही पुण्यकर्म असेल, मग ग्रंथ वाचन असेल, प्रवचन असेल, नामस्मरण असेल, दानधर्म असेल, अनेक पटीनं ते पुण्य वाढतं. असा पर्वकाळ सामान्य पर्वकाळ नाही आहे मकर संक्रांतीचा काळ. म्हणजे बघा, पूर्वी मी तुम्हाला खरं तर ग्रंथ वाचून सांगत असते. ग्रंथामध्ये या सगळ्याचा महिमा सांगितलेला आहे हो. एकमेव व्रत, तर व्रतामध्ये एकादशीचाच महिमा सगळीकडे श्रवणाला मिळतो बघा. शास्त्रे जे सांगितले त्या शास्त्राप्रमाणे चालायचं असतं. बघा, खरं तर हा पर्वकाळ मी सांगितलं गंगासागरला असेल, प्रयागला असेल किंवा प्रत्येक तीर्थस्नानावर हा चाललेला असतो, मंदिरामध्ये असतो. बघा, एकदा काय झालं माहिती, ज्या वेळेला आपल्या देशावर खरं तर मी शास्त्रपूर्वीचं सांगितलेलं, व्यासांनी सांगितलेली शास्त्रामध्ये वर्णन केलेलं, ग्रंथामध्ये वर्णन केलेलं, त्याच्यानंतर त्याच्याशी अनुसंधान आपल्या कलियुगात झालेलं, एवढं सुद्धा मी तुम्हाला सांगू शकते खात्रीपूर्वक. कोणत्या ग्रंथात किती नंबरची ओवी मला विचारलं तर माझ्याकडे सगळा पुरावा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी की कधी इंग्रजांनी आपल्या भारतावर राज्य केले हे सगळ्यांना माहिती आहे आम्हाला. त्यावेळेला हा प्रयागराजमध्ये मोठा उत्सव चालू होता आणि एक इंग्रज त्या प्रयागराजमध्ये आला होता. आणि प्रयागराजमध्ये इंग्रजांना बघितलं, अरे एवढी लोक यांना निरोप कधी दिला आणि एवढी लोक इथं पोहोचली कधी आणि एवढा आनंदोत्सव साजरा करतात कसा. ते इंग्रज कशासाठी आले होते
की आपल्या भारतावर राज्यच करायसाठी आले होते, नवे नवे भारत गुलाम करण्यासाठी आले होते. पण काय झालं की त्यानं बघितलं आणि एका व्यक्तीला विचारलं की बाबा हे काय आहे, आणि इथं एवढी लोक जमली कोणी, तुम्हाला सांगितलं कोणी? बघा, तो म्हणतो हा आमचा सण आहे, भारतीयांचा हा सण आहे, आणि एवढ्या लोकांना कोणी बोलवले तर आमचे संत महंत आहेत. तुमचे संत कुठे आहेत? आणि हा व्यक्ती असा त्या प्रयागामधून निघाला आणि प्रयाग काठाला एका असणाऱ्या झोपडीमध्ये गेला. इंग्रज त्याच्या पाठोपाठ गेला आणि पाहिलं इंग्रजानं तर अंगामध्ये खर तर एक मळकी शाल असलेला सतपुरुष दिसला, आणि त्या सतपुरुषानं पत्र लिहून त्याच्याकडे देत होता. कशाची पत्र? या उत्सवाची. म्हणून हे आपल्या देशामधले उत्सव खर तर आज सुशिक्षित लोकांना उत्सव सगळे माहिती नाहीत, नवे नवे मान्य सुद्धा करायला तयार नाही. काही लोक तर सणाला पोळ्या सुद्धा आज करत नाही. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये गेलं बघतो आपण, बघा. आणि ते पत्र लिहितात आणि पत्र त्या महात्म्यांच्याकडे देतात की कोणत्या तिथीला काय आहे, कोणता तिथीला पर्वकाळ येणार आहे, त्या पर्वकाळावर काय काय होणार आहे. आपण बघतो जो कुंभमेळा असतो आपल्या देशामध्ये कुंभमेळा असतो. अनेक देश बघण्यासाठी येतात हो. फक्त की ज्या वेळेला समुद्र मंथनाच्या वेळेला अमृताचा थेंब तिथं पडला आणि त्या अमृतानं देह पवित्र होणार आहे म्हणून संत महंत आंघोळी स्नानाला आलेले आहेत. तसंच हा पर्वकाळ जो आहे, या पर्वकाळामध्ये माघ स्नान म्हटलं जातं. स्नानाचं महात्म्य फार आहे. जिथं नदी आहे त्यांनी नदीला, तलावाला स्नानाला जावं. आपण सुद्धा एक महिमा तिल मिश्रित जलानं स्नान करावं. गंगाजल असलं तर थोडस टाकावं, नसेल तर गंगेच्या यमुनेचे नाव घेऊन स्नान करायचं. इतका महिमा या मृत्यू लोकामध्ये. म्हणून आपल्या खर तर संत श्रेष्ठ आहेत आपल्या देशामध्ये संत. काय तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागवती. घडोघडी आपल्याला सावध करतात, आपली संस्कृती सांगतात, आपली भक्ती सांगतात, नामाचा महिमा सांगतात, आणि या नाशिवंत संसारातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी उपाय सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन. हित कशात आहे सांगितलेलं आहे, देवाचं चिंतन करण्यामध्ये हित आहे. आणि हा महान पर्वकाळ, या पर्वकाळामध्ये आपल्याला काय सांगितलं की स्नानाचं महत्व तर सांगितलंच. स्नान करायचं, त्याच्यानंतर दान करायची, त्याच्यानंतर पूजा अर्चा करायची, त्याच्यानंतर मातीची जाण ठेवून सुगडाची पूजा करतात. तो त्याला सुगड म्हटलं जातं. का हो, श्रीमंत लोक आहेत म्हणून का सोन्याची त्यांना बुंडुकली घेता येत नाहीत का हो पूजेला? नाही रे, या मातीशी देश जागरूक आहे म्हणून या देशाची माती पवित्र आहे. मी कालच तुम्हाला सांगून टाकलं की माती भगवंतानं मुखामध्ये घातली. भगवान श्रीकृष्णांनी माती मुखामध्ये घातली. इतकी पवित्र माती आहे. भस्म कशाचा आहे हो, गोपीचंद कशाचा आहे हो, की त्याचा अंगीकार माझ्या भगवंतानं केला, संतांनी केला. एवढंच नव्हे तर खर तर या सणांची महती असल, संतांची महती असल, संतांचं कार्य असल. जर समाजामध्ये प्रबोधन केलं तर भगवंताला आनंद होतो. स्वतः भगवान अंतरिक्षातनं पुलं टाकतात खाली. इतकी या आपल्या महत्वपूर्ण सणांची माहिती आहे, सांगते तुम्हाला. म्हणून आपल्याला संतांनी आपल्या सण दाखवून दिलं. कुलीची कुलदेवी केली ठावी संतांनी.
भक्तीचे मार्ग आपल्याला अशा प्रकारातून खरं तर काही ग्रंथातून कथा सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, कीर्तन सांगितली आणि त्या माध्यमातून आपल्याला काय केलं, जोडलं गेलं भगवंतानं. हा पर्वकाळ सामान्य नाहीये, म्हणून अनेक पटीनं या पर्वकाळामध्ये केलेलं दान पुण्य श्रेष्ठ आहे. म्हणून आपण काय करायचं, तर मी सांगितल्याप्रमाणे कसं की तिळगुळाचं दान तर आपण करतोच आहोत, पण त्याच्या पाठीमागचं महात्म्य सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. तिल मिश्रित आपण स्नान करायचंय, तिल दान करायचंय, अनेक प्रकारानं गायीची सेवा करायची आहे, गायीसाठी काही नाही तर काही आपण दान करायचंय, ब्राह्मणासाठी करायचंय. असा हा आलेला पर्वकाळ आपल्याला साध्य करून घेऊया आणि आपल्या हातून थोडं नाही तर थोडं काय तर उद्याच्या 14 तारखेच्या तिथीला आपण दान करू आणि आपलं जीवन कृतकृत करून, इथं मौनाला सुद्धा महात्म्य आहे. मौन धारण करून भगवंताचं नामस्मरण घेऊ आणि कथा कीर्तनात आपण राहू. एवढंच सांगून मी खरं तर तुम्हाला या संक्रांतीच्या निमित्तानं 10 मिनिटं बोलण्याची संधी दिली. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.